किमी जानोली म्हणून गाव आहे, तिथे एका माझ्या मित्राशी संपर्क केला. तिथे काही ड्रायव्हर आहेत, तर आता किमी या गावी आम्ही चाललेलो आहोत. किमी तिथे बघा किती छान रस्ता बनवलेला आहे, मंदिर आहे. असं मस्त गावात नाही का, आम्ही लहानपणी राहायचो ना असे बसायचे. फक्त आम्ही ड्रायव्हर लोक मिळून हे सर्व प्रोग्राम राबवत आहोत. आणि त्याच माध्यमातून आम्ही मागच्याच वर्षी वीर सारथी योद्धा, आम्हाला भारतीय सारथी योद्धा म्हणून होतं नाव, पण भेटलं नाही. तर वीर सारथी योद्धाच्या नावाने फाउंडेशन हे केलं. याच्यात अनेक योजना असतात कामगारांसाठी, आणि आम्ही शिकलो. कारण की आम्ही 2010 मध्ये जेव्हा भूक हडताल केली, पण सिस्टमने आम्हाला सरळ अंदर टाकलं, पण जिंकलो आम्ही काही वेळेस. तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घेत असाल तर जेव्हा तुम्ही 15,000 रुपये वर्षाचे दारू पाण्यात सिगरेट मिळवता, तर तुम्ही फक्त 500चा एखाद्या सीएकडून कागद घ्या, तो बनवा. म्हणजे तुमच्या घरच्याला 30 लाखाच्या जागी 70 लाख भेटत. म्हणजे तुमचा परिवार तुम्ही कुठेतरी त्या आर्थिक तुमच्या परिवार, पण त्याच्यासाठी कागद बनवू द्या, कोणत्याच बोलण्यानं चालत नाही. तर तेवढा बनवा. कुठून तरी कोणत्या तरी संघटनेशी बोला, ग्रुप इन्शुरन्स काढा. 5 लाखाची एक योजना असते LICची, ते म्हणजे 8 दिवसातच पैसे मिळते मृतकाच्या परिवाराने. म्हणजे या गोष्टी आणि त्या ड्रायव्हरने केल्या पाहिजे, कारण की त्याची जिम्मेदारी आहे. बायको गेली, कोणी पैसा गेले तर हवेवर सोडायचा नाही, ते रोडवरचा माणूस आहे. तेव्हा किंवा काय लंगडा मुला झाला तर त्या बायकोने काही भांडे घासायला जाणार नाही. 25 लाखात काही होत नाही. पोराचे हिस्से पडते, मायबापाचे हिस्से पडते, बायकोचे हिस्से पडते. 25 लाखात 5-5 लाख रुपये काय करायचं मिळणार. पण ते 70 लाख भेटले तर कमीत कमी 10-12 लाख येते ना. लहान पोरं असेल तर ते इन्व्हेस्ट होईल, तर कमीत कमी लग्नात शिक्षणाच्या कामात येईल. त्या बायकोला भरभर भटकणार नाही पडणार. कागद केलं तर 500 रुपये सीएकडे जाऊन करून किंवा अकाउंटवर करून एवढं तुम्ही करा. हात जोडून विनंती आहे. ज्याला रागाला असेल त्याला परिवाराची चिंता नाही. बरोबर सर? मार्गदर्शन बरोबर. आणि ही चिंता प्रत्येक ड्रायव्हरच्या परिवाराच्या, कामगाराच्या परिवारासाठी त्याला असली पाहिजे. पण मी जेव्हा माझ्यासाठी 500,000 रुपये महिन्याचे मिळवू शकतो, तर माझ्या परिवारासाठी वर्षाचा 500 रुपये करता पाहिजे. हे तेवढं तुम्ही करा. चला धन्यवाद. तुम्ही ड्रायव्हर काय बोलता? नहीं टाया वाजवायचं नहीं। ये गाड़ी कहाँ से आई है? नागपुर से आई। नागपुर से। तो यूं ही कई लोगों की आदत रहती है, डर जाते हैं पुलिस को देखते हैं। और क्या डरना भाई, नियम का पालन करोगे तो कोई डरने की जरूरत नहीं है। ठीक है, हैप्पी जर्नी। बहुत सर अच्छा। हम नागपुर से आए हैं। हाँ। हमारा सारथी ग्रुप है सर, ड्राइवर। ओके। हाँ, जय सारथी जय भारती। तो जय सारथी तो है ही भाई। सारथी तो उसी को कहा जाता है जो रथ को आगे बढ़ा सके। डायरेक्टर अनंतपुरी जी है। ओके। हाँ।